शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअरगनचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलाय। या टोळीकडनं अहिल्यानगरसह घोटी, वैजापूर येथील 4 गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली आहे। तर या कारवाईमध्ये 9,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअरगनचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलाय आणि या टोळीकडनं अहिल्यानगरसह घोटी, वैजापूर येथील 4 गुन्ह्यांची कबुली देण्यात आली आहे। शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटणाऱ्या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या आणि त्या अनुषंगानं तपास पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात तसेच पोलीस अंमलदार गणेश भिकारदे, बाबासाहेब नागरगोजे तसेच फुरकान शेख, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाने, रमीज राजा आतार, रोहित येमूल, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनील मालणकर तसेच प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर यांचं पथक तयार करून आरोपींचा तपास करण्यासाठी रवाना करण्यात आलं। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना गुप्त बातमीदाराकडनं माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा विजय गणपत जाधव यानं त्याच्या साथीदारांसह केला आहे आणि ते सर्वजण पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा कारमधनं लासलगाव इथून शिर्डीच्या दिशेनं येत आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पंचांच्या समक्ष शिर्डी येथील कारवाडी फाट्याच्या जवळ सापळा लावला। पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा कारमधील विजय गणपत जाधव तसेच सिद्धार्थ भाऊसाहेब कदम, राहुल संजय शिंगाडे, सागर दिनकर भालेराव, समीर रामदास माळी तसेच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडनं पांढऱ्या रंगाची इर्टिगा कार, 9 लाख रुपये तसेच 45,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल, 11,000 रुपये किमतीच्या 2 एअरगन तसेच 3,000 रुपये किमतीच्या 3 लोखंडी कत्त्या, 1,000 रुपये किमतीचा एअरगन छर्रे डब्बी तसेच 4,000 रुपये किमतीच्या पिवळ्या धातूच्या अंगठ्या आणि चेन असा एकूण 9,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शिर्डी भाविकांच्या गुन्ह्यांसह संगमनेर तालुका, घोटी तसेच वैजापूर येथील दरोडा आणि जबरी चोरीचे 4 गुन्हे कबूल केले आहेत। आरोपींना कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत। शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील 1-1.5 महिन्यामध्ये वाढ झालेली होती। गुन्ह्यात इर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता। याबाबत कोपरगाव, संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी तपासाचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे CCTV फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे, सुएक खंडीजोड, विजय जाधव याच्यासोबतच अजून 4 साथीदार म्हणजे एकूण 7 जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं इर्टिगा वाहन, 2 एअरगन, 3 कोयते आणि 4 सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे। शावीज शेख, C24 तास, संगमनेर। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको,
PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया, धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 2275 74 तसेच 2275 मोबाईल नंबर 74 99 17 68 64.